ची चर्चा होणार आहेत। 4 षटकांचा मॅच आहे, मोठा मॅच आहे, महत्त्वाचा मॅच आहे। एका बाजूला नारंगी आहे, दुसऱ्या बाजूला अर्नाळा आहेत आणि प्रेक्षकांनी संधी आहे। ही मॅच मोठी मॅच। आमच्या सोबत घनश्यामजी बोरी जॉईन होणार आहेत। पहिला बॉल मयूरसाठी आपण पाहिलं तर बॅटची हलकीची एज घेऊन चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल होतात। तिथे दोन संधी निर्माण झाल्या होत्या, धावचीची संधी निर्माण झाली होती। बॅटची अगदी खालची एज जी होती ती आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथून सिंगल आलेत। घनश्यामजी मोठा मॅच आहे, महत्त्वाचा मॅच आहे। नारंगी आणि अर्नाळा नेहमी सुपर डुपर हिट वाला मॅच होतो हे प्रेक्षकांनाही माहित आहे, सांगण्याची गरज नाही आहे। आणि डीबीएनला जे जे जोडले गेले त्यांनाही माहित आहे। नारंगी साईच्या अर्नाळा ज्यावेळी मॅच असो त्यावेळी थोडंसं प्रेक्षक वर्ग आता जास्त तिथे लाईव्ह पाहतायत, तिथेही आता संख्या वाढल्यात। गौतम पाटीलनं 3 मॅच मध्ये 55 धावा केल्या, 261 स्ट्राईक रेटने केल्यात आणि बेस 28 आहेत। त्यामुळे हाही खेळाडू खूप महत्त्वाचा असणार आहे। नक्कीच चर्चेतला हा खेळाडू आहे। मयूर मांगेला असेल, त्याच्या बॅटमधून सुद्धा आपण धावा बघितल्या गेल्यात, पण महत्त्वाचं आहे आज मात्र चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल या बॅटरला। सध्या तरी खोलवर टप्प्यात चेंडू हाताळला जातो, मिड विकेटला इथून डीपवरती क्षेत्ररक्षक येतोय, चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण होईल। सध्या आपण बघतोय प्रमोद लेलीच्या हातामध्ये हा चेंडू विसावला जातोय आणि इथून एकदा सेन्सिबल खेळी, कारण 4 षटकांचा हा सामना आहे धनंजय पाटील, तर इथून सेन्सिबल खेळी सध्या 2 बॅटरच्या मधून सिंगल धावा येत आहेत आणि इथून एनसीसी नारंगी संघ पोहोचलाय 2 वरती। 2 गोष्टी आहेत, एक तर सेन्सिबलचा आपण उल्लेख केला, सेन्सिबलही होणार, पण दुसऱ्या बाजूला आक्रमणही होणार। 3 मॅचेस मध्ये आतापर्यंत मयूरच्या बॅटमधून आपण पाहिलं तर जवळपास 60 धावा आहेत आणि स्ट्राईक रेट 285 च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केलेत। पण बेस पाहिलं ना तर बेस 50 आहेत। या खेळाडूच्या नावावरती त्या 50 धावा आहेत, त्यामुळे मजा येणार। ती टॅगही आहेत त्याच्यावरती 50, हर्षदी आहेत। 3 मॅच मध्ये जवळपास 3.2 ओव्हरमध्ये त्यांना आतापर्यंत विकेट मिळवलं, 1 विकेट जास्त नाही मिळवले, पण इकॉनॉमिकली गोलंदाजी केलं त्याने, त्यामुळे त्याही गोष्टीची चर्चा होत आहे। हर्षद पुन्हा मैदानावरती रेडी। मयूर साडी इनसाइड आउट, क्लासिक स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या पार, मयूर मांगेलाच्या बॅट मधून टिपिकल सिक्सर 6 गाणी झाला पाहिजे, शरद दादाला नाव आला पाहिजे। आला रे आला चकडेवाला, आला रे आला चकडेवाला, ना बसूनी चकड्यामध्ये, ना बसूनी चकड्यामध्ये। धन्यवाद डीजे। पहा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये यावेळी आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं आणि खडे चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये आपण सध्या चेंडू आपण बघितला जो सीमारेखा पार, आणि मयूर मांगेलाचा ट्रेडमार्क शॉट आहे, म्हणजे ऑफ साईडला मयूर मांगेलाचा जो स्टेज आहे ना खूप मोठा आहे। त्या आपण जर बघितलं गेलं ना तर 3ऱ्या दिवसामध्ये ती स्पर्धा आपण 14 तारखेपासून ती स्पर्धा सुरुवात झाली आणि त्यावेळी 3ऱ्या दिवसामध्ये जी बॅटिंग करत होती ना तीच बॅटिंग पुन्हा एकदा स्क्वेअर कट, जबरदस्त फटका इनटू द गॅप, चेंडू नाही थांबणार, डीप वरती इथून चेंडू येतोय चौकार। शरद आमचा शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये, यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये। पहा ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती इंटरेस्टिंग अगदी आपल्याला पाहायला मिळतो। हर्षदचा बॉल बॅकफुटला गेले, कट केलं, स्लाइस केलं, खेळाडू त्या तट्ट्याच्या आतमध्ये, आणि ही स्ट्रेंथ काय या खेळाडूची तर लेदर क्रिकेटचा अनुभव आहे। बिटवीन द गॅप खेळणं या खेळाडूला माहित आहे। आणि नेहमी म्हणतात की पॉवर प्लेच्या षटकामध्ये ताकद नाही दाखवायची, पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुमची बुद्धिमत्ता दाखवायची आहे, तुमचा माइंड दाखवायचा आहे, तुम्हाला क्षेत्ररक्षकांना बीट करायचं असतं, आणि ते सध्या मयूर करताना पाहायला मिळत आहेत। रन झाल्यात पहिल्या 4 बॉलमध्ये 12 धावा, चांगली बॅटिंग मैदानावरती करतात मयूर मांगेला। आणखी एक फटका खेळायचा प्रयत्न, थोडासा ऑन द राईस खेळला, फटका चेंडू निघून येईल। क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रमोद लेली, प्रमोदने या बॉलला अडवलं, फेकी करेपर्यंत मिळेल धावसंख्या 1 ने वाढेल, 13 धावा झाल्या आहेत। आणि दोन्ही संघ आहेत म्हणजे दोघांनाही माहित आहे प्लॅनिंग, कधी आक्रमण करायचं, कधी थांबायचं, कधी संयम ठेवायचा। आणि घनश्यामजी जसं ग्रामीण भागाचा उल्लेख केला की थोडं थांबणंही गरजेचं आहे, प्रत्येक वेळी सिक्सर नाही येणार, कधी संयम नावाची गोष्टही तुम्हाला राखायची आहे, आणि ते सध्या मयूर दाखवत आहे। नक्कीच यावेळी जर चेंडूचा आपण टप्पा बघितला ना तर बॉडीच्या जवळ होता, त्यामुळे या चेंडूला फक्त दिशा दिली गेली मयूरच्या माध्यमातून। पुन्हा एकदा हर्षद सध्या या आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडूला इथून ऑन साइडला इथून प्रमोदने प्रयत्न तर खूप चांगले केले होते, पण तिथून या चेंडूवरती आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडूला इथून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न थोडासा जर आपण बघितलं धनंजय पाटील तर इथून जर आपण बघितलं झेलची थोडीशी संभावना जी होती ना ती आपल्याला पाहायला भेटली। पहा ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलंय, राऊंड विकेट टाकलेला बॉल, हाफ ट्रॅकर बॉल पुल करायचं होतं, पण ताकद तितकी नाही आली आणि बॉल उंच गेला होता। 2 खेळाडू होते, विघ्नेश होते, पण विघ्नेश थोडं पाठीमागे होते, प्रमोद लिली होते, प्रमोद थोडं उशीर आले, म्हणजे ज्या बॉलवरती यायचं होतं तितक्या लवकर नाही पोहोचू शकले। किमान तो 2 गोष्टीचा जो इम्पॅक्ट आहे ना तो इम्पॅक्ट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेला आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे, एक चांगली गोष्ट आहे, नारंगीनं विकेट नाही गमावली, त्यांना 14 रन बनवलेले आहेत। साईच्या अर्नाळानं
विकेट नाही मिळवली, पण 14 रन त्याने दिलेले आहेत पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. नक्कीच. आणि धनंजय पाटील जर ह्या रन रेटने जर बॅटिंग केली ना NCC नारंगी संघाने, तर एक 50 ते 60 धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. आपण सध्या प्रोजेक्टिंग स्कोर जर बघितला ना, तर ह्या इनिंग करंट जर या 14च्या सरासरीने बॅटिंग केली तर 56 होतील, 16च्या सरासरीने जर बॅटिंग केली तर 62 होतील, आणि इथून 18च्या सरासरीने जर बॅटिंग केली तर 61. एक चांगलं टोटल समोरच्या संघासमोर उभं करण्यासाठी NCC नारंगी संघ आपल्याला पाहायला भेटेल. नक्कीच. आणि मंचावरती उपस्थित असलेले नरेश गरज साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी करूयात. मी नरेश गरज साहेबांना विनंती करतो आपण पुढे यावं आपला सन्मान करण्यासाठी. मी विनंती करेन नरेशजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मानित केले जाणार आहेत. आदरणीय नरेशजी गरज साहेब यांचा सन्मान आहे तो मंचावरती केला जातोय. विजयजी गरज साहेब, अजिंक्यजी गरज, मणिजी गरज यांचं आपण पाहिलं तर पिताश्री वडील आदरणीय व्यक्तिमत्व नरेशजी गरज साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान नरेशजी पाटील साहेब बहुजन विकास माथाडी कामगार संघटनेचे खजिनदार त्यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद नरेशजी गरज साहेब, आपल्या मनापासून आभार आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅच महत्वाचा आहे, मॅच ऑन आहेत. आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं घनश्यामजी 14 रन आले त्यामुळे मजा येणार आहे. नक्कीच मजा तर येणार आहे. मैदानाच्या आतमध्ये करण आलाय नवीन गोलंदाजी मार्कवरती. मोठा फटका डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला विघ्नेश या चेंडूवरती येतील. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतंय आणि सध्या तरी फेकी थोडीशी खराब होते, पण तिथून बॅकअप केलं जातं. एकदा येते या चेंडूवरती. आणि धनंजय पाटील जर विचार केला ना आपण की मयूरच्या बॅटमधून चांगले फटके आलेत, मग इथून गौतमला एक जीवनदान भेटलंय. मग इथून गौतम थोडा संयमी खेळी करतोय, स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं जातंय सध्या मैदानाच्या. म्हणून म्हणताना संयम नावाची गोष्ट खूप महत्वाची आहे. क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या वेळी मॅच खेळता त्यावेळी संयम दाखवायचे. संयम दाखवतायत, माहित आहेत गौतमला की स्ट्राईक रोटेट करायचे. मयूर चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, मयूर चांगली बॅटिंग करतोय, मग त्यांना स्ट्राईक येणं त्यांना गरजेचं आहे. करण समोर आहेत. विचिट खेळण्याचा प्रयत्न कॅच होता, पंच मात्र व्हायला व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव जी आहे आता मात्र मैदानावरती बहाल केली जात आहेत. संघाच्या धावसंख्या फलकावरती 16 धावा. प्लॅनिंग सर्व काही गोष्टी अद्यावत केल्या जाणार. या मॅच मध्ये कोणाचा प्लॅन कामी येणार, कोणाचा प्लॅन फेल होणार, घनश्यामजी त्याच्यावरती लक्ष दिलं जाणार. नक्कीच. आणि आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघितलं ना तर व्हाईट लाईनच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं आणि तिथून पंचांचं ॲक्युरेट डिसिजन म्हणजे DBNचं पण इथून कौतुक करावं लागेल. सध्या तरी पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झाले बीट तिकडे. चेंडू नाही थांबणार, चेंडू जातो वन बाउन्स, सीमारेखा पार, चौकार. सर्व काही डान्सर आता आज मागवलेले आहेत, त्यामुळे तिथेही तुम्ही पाहू शकताय. पहा हा बॉल फटका कळलाय मयूरच्या बॅट मधून आणि क्षेत्ररक्षक होते बॉल वरती नाही पोहोचू शकले. चांगले खेळाडू होते त्या ठिकाणी, परंतु बॉल वरती नाही पोहोचू शकले. चौकार आलाय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 20 धावा. म्हणून म्हटलं ना वेळोवेळ प्रसंगी हा खेळ क्रिकेटचा बदलणार आहे. NCC नारंगी आणि साईच्या अर्नामध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान सध्या मैदानावरती घनश्यामजी जारी आहे. हा नक्कीच. आणि अशा प्रकारची फटकेबाजी असणं गरजेचं आहे. म्हणजे जिथून सिंगल रोटेट होते तिथून मयूरच्या बॅटमधून हा फटका. आणि आपण जर बघितलं ना तर या चषकामध्ये म्हणजे या टुर्नामेंटमध्ये मयूरचा बोलबाला राहिलाय आणि तो बोलबाला सध्या आपल्याला पाहायला भेटतोय. 5 मध्ये 16, संघ पोहोचलाय 20 वरती. पुन्हा एकदा करण सज्ज. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, पण पंच आमच्या दिशेने वळतील. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर हा चेंडू पडला जातोय. वाईट चेंडूचा इशारा येतोय. आणखीन एक अवांतर धाव आणि ही डोकीडोकी आहे. धनंजय पाटील जर आपण विचार केला तर चौकार आल्यानंतर इथून करणचं माइंड डायव्हर्ट करण्याचं काम केलं जातंय मयूरच्या माध्यमातून. का तर तिथून इंटू द गॅपमध्ये खेळण्याचा. जर ह्या बॅटला हा चेंडू स्पर्श झाला असताना तर नक्कीच आपल्याला धावा येत असताना बघितले असते. नाही नक्कीच एक चांगलं विश्लेषण आपण करत आहात. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, एक हात तर अगदी सुटलाय बॅटवरून, तिथून मात्र बॉल मार्गस होतोय पाठीमागच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावल्यात, नाही रोखू शकणार. मयूर यांच्या बॅटमधून आणखीन एक क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. कुणाला घाबरत नाही. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुण्याच्या स्क्रीनवरती हा बॉल त्या ठिकाणी मात्र स्ट्रोक बनवलात. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल त्याला ओळखलं होतं, तिथे बॉल टाकला होता, परंतु मयूर हा स्ट्रोक बनवलात आणि त्यानंतर पाठीमागे डिस्पॅच करत असताना क्षेत्ररक्षक धावल्यात, पण आउटफील्ड सुपर फास्ट आहेत आणि सुपर फास्ट वरती हा बॉल मार्गस होत असताना चौकार आलाय. हा नक्कीच. आणि इंटू द गॅप आहे ना 30 सर्कल, म्हणजे आपण जो शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू आहे ना तो 30 सर्कलच्या आतमध्ये पडतोय. मग तिथून गॅप आहे आणि बिटवीन द गॅप मध्ये खेळण्याचं काम सध्या मयूर करतोय. मग इथून NCC नारंगी संघ पोहोचलाय तो म्हणजे 25 वरती.
स्विच इट खेळला, इथून मात्र यश आलंय मयूरला आणि मयूरने चेंडूला पाठवून दिलंय सरळ डीप पॉइंटला. चेंडू आउट ऑफ दी पार्क, सीमारेखा पार, चौकार. थँक्यू. पहा ऍक्शन रिप्ले. मयूर ज्या स्ट्रोक साठी प्रयत्न करत होते पाठीमागून आणि तो स्ट्रोक त्याने खेळलाय. मयूर मांगेलाच्या बॅटमधून आपण पाहिलं तर स्विच आलाय, स्वीट आलाय आणि बॉल मात्र वन बाउन्स ते सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावा आल्यात. धपलकेवरी धावा जर आपण पाहिलं तर 29 धावा. करणच्या ओव्हर मध्ये रन आल्यात. करणनं 15 रन आतापर्यंत खर्च केलेले आहेत. पुढचा बॉल, आणखीन एक स्ट्रोक हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी ऑन झालंय आणि झेल तर सुटणार नाहीत. रोहित होते, रोहितनं घेतलाय कॅच, मिळाली विकेट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. मयूर मांगेलाच्या एका आक्रमक इनिंगला या ठिकाणी लागेल ब्रेक. विकेटचं पतन. गॉन. मैं निकला ओ गड्डी लेके धन्यवाद डीजे. इथून मयूरला परतावं लागलं. ॲक्शन रिप्लेमध्ये जागा बनवली ती, पण इथून बॅलन्स थोडंसं राहिलं. ऑन साईडचं क्षेत्र निवडलं होतं, पण तिथून डीप स्क्वेअर लेगला रोहित पाटील आले आणि इथून या चेंडूला झेल टिपण्यामध्ये यश आलं. पहिला गडी बाद NCC नारंगी संघाला आपण सध्या बघतोय मयूरच्या रूपात. मयूरच्या बॅटिंगचा जर विचार केला तर खूप छान जी सुरुवात हवी होती NCC नारंगी संघाला, ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात आपण जर बघितलं गेलं तर मयूरच्या बॅटमधून आपण बघितलं गेलं त्या 24 धावा. एक आक्रमक खेळी तिथून आपण मयूरच्या बॅटमधून बघितलंय. नवीन बॅटर धीरज आलेत. इथून बॅलन्स आपण जर बघितलं ना, ज्या धावसंख्या उभा करण्याचं आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकता. मयूरची बॅटिंग सध्या आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बघत असताना 24 धावा कशा प्रकारे बनवल्या गेल्यात. यावेळी ऑन साईडला खेळण्यात आलंय. तर एक छान पद्धतीची बॅटिंग धनंजय पाटील मयूरच्या बॅटमधून आपण बघितले गेले. नवीन बॅटर सध्या आपण बघतोय धीरज आहेत. इथून जर आपण बघितलं तर एक चांगली पार्टनरशिप होती. ती पार्टनरशिप तोडण्यामध्ये काम आलंय गोलंदाज करण याला. धावा खर्च केल्यात. एक गाव एकचा फॉर्मॅट आहे. इथून गोलंदाजी करणं तितकं गरजेचं आहे, तितक्या चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. पण तिथून आक्रमक खेळाडू आपण मयूर यांना बघितलं, धावा खर्च केल्यात, पण त्याला बाद करण्यामध्ये करणलाही यश आलंय. नवीन बॅटर धीरज पाटील यांना सध्या आपण बघतोय या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच. आणि दुसऱ्या बाजूने धीरज पाटील आता मैदानावरती आले. समोर पाहिलं तर करण आहेत. 29 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल घेऊन आक्रमण, हल्ला केलाय, फटका फसलाय. धीरजची विकेट जाईल यात काही शंका नाही. विघ्नेश होता, विघ्नेशने घेतलाय कॅच, मिळाली विकेट. आलाय श्रेणी, आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसला आणि त्या ठिकाणी झेल घेत असताना मैदानावरती विकेट आलाय. फलंदाज बाद झालाय. एक ब्रेक घेऊया, संगीत घेऊया. डीजे दोन गोष्टीवरती घनश्यामने चर्चा तर होईल, परंतु पहा ॲक्शन रिप्ले. हा बॉल आल्याश्रने आक्रमण करण्याचा प्रयत्न, धाबा धपलक्यावरती असताना 29, तिथे दुसरा विकेट गमावला धीरजचा आणि विघ्नेश साखलतोडेना कॅच त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केला. 2 गोष्टी आहेत. एक तर नारंगीला रन बनवायच्या दरणाळच्या विरुद्ध हे आता स्पष्ट आहे. धीरज ज्या श्रेणी आला त्यावेळी धीरजला कानमंत्र काय दिलं होतं बाहेरून नाही माहीत, पण बाहेरून कानमंत्र असाच होता की रन घ्यायचे आहेत, रन घ्यायचे आहेत, अर्नाळच्या अगेन्स्ट रन घ्यायचे आहेत आणि तो फायदाही असणार आहे. कदापि नारंगी तो विचार करतोय की जास्तीत जास्त रन अर्नाळच्या अगेन्स्ट कशा घेतल्या जातील त्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पण दुसऱ्या बाजूला विकेटही गमावल्यात, तेही मार्जिन असणार आहे. नक्कीच. पण इथून जर आपण विचार केला धीरज पाटील, आपण जर तो रिप्ले बघितला ना बॅटिंगचा, तर तिथून शरीरापासून जवळून खेळण्याचा प्रयत्न आणि तिथून ज्या फोर्सने जी बॅटवरती चेंडू म्हणजे एलिव्हेशन होणं गरजेचं होतं ना, ते झालं नाही आणि त्यामुळे लॉंगनला एक चांगल्या पद्धतीने झेल. आणि या स्पर्धेसाठी सोहम एंटरप्राइजेस, रमेश दादा, राकेश दादा आणि अजित दादा यांच्याकडून आपल्याला 35,000 रुपयाचं तृतीय पारितोषिकासाठी जे सहकार्य लाभलेत त्याबद्दल सोहम एंटरप्राइजेस धन्यवाद, आपल्या मनापासून आभार असणार आहेत. त्यानंतर महेशजी पाटील यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाची आपल्याला देणगी मिळालेत. हितेजी मात्रे यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाची देणगी, सुतेजी भगत यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाची देणगी आपल्याला मिळालेत. त्यानंतर दत्तू भगत साहेब सध्या आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. हर्षद राऊत साहेब यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाची देणगी आलेत. सागर जनूस यांच्याकडून 3,000ची आपल्याला देणगी आलेली आहेत. या सर्व देणगीदारांचं मनापासून आभार आहेत. चांगला बॉल थोडा खाली राहिला, पडल्यानंतर आता तिथे मात्र प्रेशर थोडा वाढलाय. त्याच्या त्याचं कारण आहेत पाठीमागच्या 2 ओव्हरमध्ये तुम्ही रन बनवल्यात पण तिथे विकेट गमावले. जशी मयूरची विकेट आली तशी धीरज यांची विकेट आली आणि दबाव थोडा आता जाणवतोय. विघ्नेशचा पहिला बॉल निर्धाव. नक्कीच, कारण ज्या विकेटची आवश्यकता होती ना साईच्या अर्नाला ती विकेट्स भेटलेत
तिथून विकेट मिळवलेत, म्हणून हा जो दबाव होता ना तो दबाव आता बॅटरवरती येत असताना बघतोय. इथून कॉन्फिडन्स लेवल जर आपण बघितलं तर गोलंदाजाचा वाढला होतोय, कारण करणने त्या शेवटच्या 2 चेंडूवरती काढलेले जे विकेट्स आहेत हे कॉन्फिडन्स आता सध्या विघ्नेश आपण ह्या गोलंदाजाला बघतोय. पहिला चेंडू डॉट हाताळला आहे, पुन्हा एकदा सज्ज. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक मिड विकेटला. इथून प्रमोद लिली या चेंडूवरती येतील, या चेंडूला फील करतील, तोपर्यंत 1 धाव येतील. इथून जी पार्टनरशिप थांबली होती, जी स्ट्राईक रुटीन थांबली होती ना, ते सध्या गौतम पाहायला भेटतात. 5 मध्ये 4 बनवलेत, पण इथून गौतमने ठरवले की इथून माझ्यासोबतचा जो खेळाडू आहे संदीप किणी ह्यालाही स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे, कारण त्याच्याकडे ती ॲबिलिटी आहे, त्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. पण आज गरज आहे, इथून विकेट्स गेलेत पण धावाही बनवणं गरजेचं आहे, कारण समोरचा संघ जर बघितला तर साईच्या अर्नाळा संघ आहे. साई चरणाचा संघ आहे, पण नावामध्ये तुम्हाला त्या गोष्टी पाहायला मिळतात. अर्नाळा नारंगीचा संघ मैदानावरती खेळतात, चर्चा त्या गोष्टीची होईल. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आहेत, पंच मात्र वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल त्या ठिकाणी घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव जी आहेत ते आता मैदानावरती घेण्यात आलेले आहेत. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 31. मागच्या त्या 2 षटकांमध्ये तर धावा आल्यात, पण या षटकांमध्ये ते धावा रोखण्याचा प्रयत्न आतापर्यंत विघ्नेश याने केलेले आहेत. एका बाजूला गौतम आहे, दुसऱ्या बाजूला संदीप आहे. स्ट्राईक एंडला क्षमता या संदीपकडे आहे. पुन्हा आपण पाहिलं तर ऑफ्टमच्या बाहेरची लेन पाहायला मिळाली, तिथे मात्र पंच व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाच्या धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढल्यात आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 32-32. नक्कीच आपण ॲक्शन रिप्लेमध्ये सुद्धा बघू शकता ॲक्युरेट, म्हणजे ॲक्युरेट डिसिजन सध्या पंचांचं आपल्याला पाहायला भेटलं जाते. पुन्हा एकदा इथून बॅट्समॅन रेडी होते, त्यामुळे डेड बॉलचा इशारा येतोय. पण महत्त्वाचं आहे म्हणजे इथून आउटसाईड ऑफस्टम्पच्या बाहेर खेळवण्याचा प्रयत्न केला जातोय. पिच चेंडूचा टप्पाही तिथे केला जातोय आणि कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाही सध्या गोलंदाजामार्फत. इथून सँडी शफल झालेत आणि शफल झाल्यानंतर चेंडूला फेकून दिलंय डीप वरती, डीप स्क्वेअर लेगला. आणखीन एक काउ कॉर्नर रिजन मध्ये चौकार षटकार. बाई 7 ट्रिपल 9 नंबरची रेजा गाडी घेऊन फिरतोय राकेश मेहर. बाई 7 ट्रिपल 9 नंबरची रेजा गाडी घेऊन राकेश मेहर. बाई 7 ट्रिपल 9 नंबरची रेजा गाडी. स्ट्रोक त्या ठिकाणी सँडी रेडी होते आणि या बॉलला मात्र डिस्पॅच करत असताना बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पार, तिथे सिक्सर पाहायला मिळालं. संदीप किनीची स्ट्रेंथ आहेत, या स्ट्रेंथवरती जर तुम्ही त्याला गोलंदाजी कराल तर बॉल सीमारेषेच्या बाहेर जाणार, यात काही शंका नाहीत. धाबाधापलकावरती वाढल्यात 38-38, लॉस ऑफ 2 विकेट. आपण पहा ॲक्शन रिप्ले कशा प्रकारे हा फटका खेळलाय आणि एक्झिक्यूट करत असताना हा बॉल विघ्नेशचा पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. नेक्स्ट मॅच असेल टीम क्रियांशील 11 खारबाव आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल टीम आपण पाहिलं तर श्रीराम फाउंडेशन. या दोन्ही टीमला विनंती आपण आपली रिपोर्टिंग करायची आहेत. 4 षटकानंतर बरोबर टॉस होणार आहेत. खुलबा टप्प्याचा बॉल त्याला मात्र समोरच्या दिशेने एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, बॉलला समोर खेळलाय, फटका 1 धाव मिळवल्यात आणि एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. क्षेत्ररक्षक होते चार्ल्स त्या बॉलला अडवलं, फेकी केली, तोपर्यंत 1 धाव मिळतात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 39 रन. हा नक्कीच 39 धावा फलकावरती लागले गेले आणि या चेंडूचं विश्लेषण करावं लागेल, कारण हा स्लो रन पद्धतीचा यष्ट्यांच्या मध्ये हाताळणारा चेंडू होता. तिथून फलंदाजाला या चेंडूवरती मोठा फटका खेळता आला नाही, कारण इथून शफल झाले होते आणि शेवटच्या क्षणाला या चेंडूला फक्त सन्मान दिला गेला आणि म्हणून या चेंडूवरती येते सिंगल धाव. नक्कीच 39 धावा धावफलकावरती लगावल्या. 2 बॉलचा खेळ बाकी. विघ्नेशचा बॉल त्याला मात्र ड्राईव्ह केलाय, बॉल निघून चाललाय. मिड विकेटला खेळाडू आहे त्या ठिकाणी प्रमोद लिली, बॉलची फेकी करतात. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. म्हणून म्हटलं ना, अर्नाळा आणि नारंगी हा मॅच सुपर डुपर हिटवाला असतो. बऱ्याच वेळा बरेच स्पर्धेमध्ये आपण वसई तालुका एक गाव एक संघ, त्या वसई तालुक्याच्या एक गाव एक संघामध्ये नारंगीलाही पाहिलं, अर्नाळालाही पाहिलं. आता हे दोन्ही संघ एकमेकाच्या समोर पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिंकणार कोण याची चर्चा होणार आहेत. धावाधावफलकावरती 40. आक्रमण, हल्ला बोल केलाय संदीप किनी सँडी यांच्या बॅट मधून येणारा आणखीन एक वादळी विस्फोटक षटकार. 6. ही पोलिसा झुक तुपातली तिला नवऱ्याचा लागलाय ना. या स्पर्धेसाठी आदरणीय दत्तू भगत साहेब यांच्या माध्यमातून 1111 रुपयाची आपल्याला देणगी लाभल्या. त्यांचं देखील पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषकाच्या वतीनं आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. आपण दिलेली देणगी या स्पर्धेसाठी महत्वाची आहेत, त्याबद्दल सर्व देणगीदारांचा आभार. रन झाल्यात 46, 46, 2 गडी बाद, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या 3 ओव्हरमध्ये पाहिलं तर धावा आल्यात, तिथे रन घेतल्यात. विघ्नेश यांच्या अगेन्स्ट जवळपास 17 धावा घेतल्यात आणि संदीप किनी सँडी सध्या मैदानावरती 3 बॉलमध्ये 13 वरती तो बॅटिंग करतोय. गौतम थोडा शांत आहे, 6 बॉलमध्ये त्याने 5 रन केल्यात, पण संदीप यांची बॅट
या श्रेणी बोलणं टीम नारंगीसाठी निर्णायक असणार आहेत. त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये. 46 लॉस ऑफ 2 विकेट आतापर्यंत पाहायला मिळतात. पंच मॅच बॉल आहेत समोर मॅच बॉल येतोय तोही पंचांकडे दिला जातोय. 46 झाल्यात, 46 धावा झाल्यात. एक छोटंसं संगीत किंवा डीजे सुमीच्या माध्यमातून आणि येऊयात पुन्हा कमेंटरी बॉक्स मध्ये. मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी आई शिवदानी मैदानावरी रंगलाय घासपाडा चषक भारी. धन्यवाद डीजे धनंजय पाटील. शेवटचे षटक संदीप खरवत यांच्या हातामध्ये चेंडू आता दिला जातोय आणि हा स्लॉग ओव्हर आहे. इथून जर आपण बघितलं गेलं तर संदीप किनीची एक बहारदार 2 मोठे फटके त्याच्या इनिंगमध्ये येत असताना बघतोय, त्याच्या बॅटमधून येत असताना बघतोय. मग त्याला साथ दिली जाते गौतमच्या माध्यमातून. गौतमच्या बॅटमधून मोठे फटके नाही आले पण इथून साथ दिली जाते, स्ट्राईकवरती आणण्याचं काम केलं जात आहे आणि संदीप किनीच्या बॅटमधून 2 मोठे फटके संघ पोचलाय 46 जागेवरती. त्याच गोष्टी करायच्या आहेत. एकाला आक्रमण करायचं, दुसऱ्या बाजूला शांत राहायचं. दुसऱ्या बाजूला जास्त काही करायची गरज नाही. दुसऱ्या बॅटरला मैदानावरती फक्त शांतपणे ही मॅच एन्जॉय करायची आहे. ती मॅच त्याला एकमेकांना स्ट्राईक रोटेशन करायची आहेत. आणि गौतमनं काय केलं? गौतमनं तेच केलं. त्यानं पाहिलं आक्रमण संदीप करतोय, त्याला स्ट्राईक दिलेले आहेत. पुन्हा संदीप खरवत, पहिला बॉल संदीप खरवत यांचा आपल्याला पाहायला मिळाला. तो खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव मात्र कंप्लीट होईल. एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती वाढलेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 47. 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून म्हटलं ना की संदीप खरवत, दुसऱ्या बाजूला संदीप किनी. आता याच्यामध्ये ही रंगत पाहायला मिळेल. नक्कीच बॅटल तर पाहायला भेटेल. पण हा पुन्हा एकदा दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळी हेलिकॉप्टर उडवलंय हेलिकॉप्टर आणि लँडिंग केलंय आउट ऑफ द पार्क. संदीप नावाचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद विजय. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकता हा चेंडू हाताळताना खोलवर टप्प्याचा चेंडू, पण इथून संदीप किनीच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका, देखना फटका आणि चेंडू लॉंगनला क्लिअर करत सीमारेखा पार षटकार येत असताना संदीपची सध्या बॅट बोलू लागले आणि अटॅक कोणावरती केलाय तर संदीप खरं होतं. नाही, पॉवर पंच बॅटिंग सध्या सुरू आहे. बॅटर संदीप किनी यांच्या माध्यमातून वादळी विस्फोटक खेळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. रन झालं 53. 50ची वेळ ओलांडायची होती, 50च्या पुढे जायचं होतं. आता किमान 60-65 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल नारंगी. जे पाठीमागे काय घडलं, पाठीमागे कॅच घेतलाय का तर पंचांचं बोट आता त्या ठिकाणी हवेमध्ये, यानी की फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जाईल असं आता चित्र मैदानावरती सध्या दिसू लागलेलं आहे. आणि संदीप किनी यांना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेट गमावली टीम नारंगीनं. 53, 3 विकेट. थँक्यू. आणि प्लेअर ऑफ द डे साठी देखील आपण पाहिलं तर टी शर्ट आणि ट्रॅक जे आहेत त्या देखील तुम्हाला दिल्या जाणार आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहिलं तरी बाईक आकर्षक या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपण पाहिलं तर आकर्षक अशा ट्रॉफी, चांगलं असं मॅनेजमेंट मात्र आपण पाहिलं तर घासपाडा HDL चषकाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतात. कारण एखादी स्पर्धा भरवणं खायचं कामं नाहीत. एखादी स्पर्धा भरवणं त्याच्यामध्ये मॅनेजमेंट किती असतं, किती दिवसापासून मेहनत करायची असते प्रत्येकाला माहीत असतं. म्हणून ही स्पर्धा आज जी भरवली गेली ती संपूर्ण घासपाडा HDL चषकाचे आपल्या आयोजक यांचं मनापासून आपण धन्यवाद व्यक्त करू. इतकी चांगली स्पर्धा आपल्या भेटीला. आणि ग्रामीण भागामध्ये बाईक कमी असतात, ते बाईकही आल्यात आणि आकर्षक ट्रॉफी आल्यात, प्लस टी शर्टही आहेत, जर्सी आहेत. हे या स्पर्धेचं विश्लेषण घनश्यामजी. आणि मानाचा मुजरा असेल, कारण अशा प्रकारची स्पर्धा भरवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती स्पर्धा आपण सातत्याने बघतो. हे पर्व जर आपण बघितलं ना तर 5वं पर्व आहे आणि 5व्या पर्वामध्ये आपण बघितलं ना तर मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे, महत्त्वाची आहे. एक वसई तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील एक नामांतक अशी स्पर्धा आपण सातत्याने बघतोय आणि या स्पर्धेचं आज स्वरूप सध्या आपण बघतोय. इथून संदीप खरवत कमबॅक केलाय, पार्थ आलेत आणि पार्थने यावेळी चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केलाय. क्षेत्ररक्षक रोहित पाटील चुकी करणार नाही आणि इथून पार्थलाही परतावं लागेल. धावसंख्या 53 वरती असताना 4 गडी बाद.
रमाकांत गरज सर धन्यवाद. वासंतीबाई विष्णू ठाकूर स्मारक विद्यालयाचे आपण मुख्याध्यापक म्हणून पाहिलं आणि बरेच विद्यार्थी त्यांच्या माध्यमातून घडले ते सध्या या मंचापासून थोडंसं रजा घेत आहेत. आपल्या मुलाचा वेळ त्या ठिकाणी यांनी दिलेला आणि पहा हा ॲक्शन रिप्ले बॉल खेळण्याचा प्रयत्न आल्याश्रनी आक्रमण केलं पार्थ पाटील यांनी आणि पार्थ मात्र आल्याश्रनी ते मैदानाच्या बाहेर गेलेत. जसं घनश्यामचे धीरज आले, धीरजने आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये तेही पहिल्या बॉलवरती बाद झाले, तसेच पार्थही बाद झालेत. थोडं वेळ नाही घेत पण वेळ घेण्या अगोदरच आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झालेत. हा नक्कीच इथून वेळ घेणं गरजेचं होतं कारण आपण जर बघितलं शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील इथून 3 चेंडूचा खेळ होता. मग त्या चेंडूवरती मोठा फटका खेळणं हे गरजेचं आहे. पण तिथून या चेंडूवरती जर फ्लायटेड एखादा फटका आला असता तर इथून आपल्याला त्या धावा आल्या असत्या, पण तिथून तसं काय घडलं नाही. पार्थला परतावं लागलं. नवीन बॅटर आपण सध्या बघितलं तर अमर आहेत. अमरला संधी आली आज. मग आज संधीचं सोनं करावं लागेल कारण इथून NCC नारंगी संघाला 60चा पाठलाग इथून पार करायचा आहे. मग इथून संधी आहे सध्या अमरसाठी सुद्धा. आणि मंचावरती त्याचवेळी सकाराम म्हात्रे साहेब यांचंही आगमन झालं, त्यांचंही आपण स्वागत करू. श्रीराम फाउंडेशन कॅप्टन आणि क्रियांश 11 खारबाव, क्रियांश 11 खारबावचे कॅप्टन आपण त्वरित या ठिकाणी पोहोचायचे आहेत आणि त्यांच्या जोडीला श्रीराम फाउंडेशनचा आपल्याला कॅप्टन पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे तो टॉस आहे, तो टॉस आपण करणार आहोत. धावा दफलकेवरती 53, 53 धावा, 4 गडी बाद. 3.4 चेंडूचा खेळ मैदानावरती संपला. 2 बॉलचा खेळ मैदानावरती संदीप खरबंद या मॅचमध्ये कमाल केलेत. पुढचा बॉल घेऊन अमर यांच्यासाठी बॉल, अमरनं आक्रमण केलं. आल्या श्रेणी अमरच्या बॅट मधून बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर 6. धन्यवाद DJ. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता हा चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला पण अमरच्या बॅट मधून मोठा फटका कारण अमरचा तो स्टेंज आहे, अमरकडे पॉवर आहे आणि इथून पॉवर दाखवत असताना अमरने चेंडूला फेकून दिले लॉंगॉनला. लॉंगॉन पट्ट्या बाहेर चेंडू जातो सीमारेखा पार आणि या षटकाराने धावा धावपलकावरती लागल्या जातात. त्यामुळे एकूण 60 धावा, 4 गडी बाद. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. आणि पाहिलं असेल काय स्ट्रोक खेळलाय अमर यांनी. सुंदर पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिडल ऑफ द बॅट चेंडू परफेक्ट कनेक्शन नाही झाला. एक धाव पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येत आहेत, बॉलची फेकी करतात. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न कव्हर केलाय आणि एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. रनआउट होतील. धावफलकावरती धावा लगवल्यात. त्या मात्र पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 6-0 7 धावा झाल्यात. करायच्या आहेत साईच्या अर्नाळा संघाला 61, 61 करायचे आहेत. मॅच रंगणार आहेत काही शंका नाहीत. मोठा मॅच आहेत. नारंगी आणि अर्नाळा हे बॅटल नेहमी रंगत आहेत. आता तसंच बॅटल रंगणार आहेत. पण काही सन्मान आहेत ते सन्मान आपण या मंचावरती घेऊयात. सोहम एंटरप्राइजेस चे आपण पाहिलं तर आदरणीय व्यक्तिमत्व राकेश दादा आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि राकेश दादा मेहर यांना विनंती करतो आपण पुढे यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मी या स्पर्धेचे आयोजन करते आदरणीय विजयजी खरज साहेब आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मानित केले जात आहेत. एक गोड असं व्यक्तिमत्व वैतरणा परिसरातील सोहम एंटरप्राइजेसचे आपण पाहिलं तर आदरणीय राकेश दादा मेहर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान आपल्या मंचावरती केला जातोय. श्रीरामाचं प्रतिकृती असलेलं हे सन्मान चिन्ह गासपाडा HDL चषकाची टॅगलाईन आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर मंचावरती उपस्थित असलेला आदरणीय रमेश दादा आपल्या मंचावरती उपस्थित
हॅलो हॅलो ठीक हाल ठीक हॅलो टेस सन्मान येतो सन्मान आपण मंचावरती करतोय आदरणीय व्यक्तिमत्व रमेश दादा आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्याचा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा विजयजी गरज साहेब आपणास विनंती करतो. सोहम एंटरप्राइजेसच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला तृतीय पारितोषिक 35,000चं जे खास करून महत्त्वाचं सहकार्य ते केलेलं आहे त्याबद्दल व्यक्तिमत्व आहेत. आणि त्यानंतर मंचावरती सन्मान होणार ते आदरणीय माहिजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. माहिजी पाटील साहेबांना विनंती असेल माहिजी पाटील साहेब आपण या 10,000 रुपयाचं सहकार्य संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांचा आपल्याला खास करून राहिलेत. आणि माहिजी पाटील साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. त्यानंतर मंचावरती उपस्थित असलेले व्यक्तिमत्व अजितदादा रोकडे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी अजितदादा यांना विनंती करतो आपणही पुढे या आपलाही सन्मान केला जातोय. या मैदानावरती रात्रीच खेळ चाले त्यामध्ये अजित रोकडे असतात बरेच जण असतात त्यामध्ये अजित रोकडे असतात रात्रीच खेळ चालेमध्ये आणि त्यांचा सन्मान होतोय. त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल मंचावरती श्री दिनेशजी गावड आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यानंतर हितेशजी म्हात्रे यांना विनंती असेल हितेशजी म्हात्रे आपण या हितेशजी म्हात्रे यांचा सन्मान करूयात. सुतेशजी भगत आपल्याच विनंती आपणही पुढे या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. हितेशजी म्हात्रे यांचा सन्मान आहे तो सन्मान केला जातो सन्मान चिन्ह देऊन सुतेशजी भगत यांचा सन्मान केला जातो मंचावरती ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 2,000 रुपयाचे देणगी लाभलेत. हितेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाची देणगी आहेत. दत्तूजी भगत साहेब आपला कार्डी तळ्याचा पाड्यात दिले गोड व्यक्तिमत्व 1,111 रुपयाची देणगी त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाल्यात आणि सन्मान त्यांचा केला जातोय दत्तू भगत साहेबांचा. त्यानंतर हर्षद राऊत आपल्यामध्ये उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 3,000 रुपयाची देणगी मिळाल्यात त्यांचे सन्मान आपण मंचावरती घेतोय. सागर अडुसे हे आपल्यामध्ये उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 3,000 रुपयाची देणगी मिळालेली आहेत त्यांचेही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. हे सर्व मंडळी आहेत ज्यांनी खास करून या स्पर्धेसाठी आपल्याला मदत केलं सहकार्य केलं त्या सर्वांचा या ठिकाणी सन्मान आहे तो या स्पर्धेचे आयोजन करते विजयजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. सागर अणुसे यांचा सन्मान आहे तो सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय विजयजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते. आणि आणखीन एक सन्मान होणार आहेत आपल्या वैतरणा पनसवाडा गावातील सुप्रसिद्ध सिंगर म्हणून ज्यांना नेहमीच आपण पाहिलं आहे ते शैलेश दादूस आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचा भव्य हा सन्मान करणं आणि माईक तर मी घेऊन येणारच आहे त्यामुळे शेवटी सन्मान आम्ही ठेवलेला आहे. शैलेश दादूस आहेत दादूचा सन्मान या मंचावरती केला जातोय आणि स्पर्धेचे आयोजन करते आदरणीय विजयजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्याला हा सन्मान पाहायला मिळतोय. मॅच सुरू आहे तिथे पहिल्या बॉलवरती मोठी विकेट आल्यात त्यामुळे तिथेही लक्ष असणार आहेत. पहिल्या बॉलवरती बॅटर आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर आल्यात. दादूस या स्पर्धेविषयी फेमस सिंगर आहेत एक गाणंही होईल आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा. हॅलो सर्वप्रथम मी आयोजक विजयदादा गरत आणि अजिंक्यदादा गरत यांचे अभिनंदन करतो मला इथे बोलवल्याबद्दल. इथे मला गायची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार आहे. ए पालघर या जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतय या चषकाचं पालघर या जिल्ह्यात वसई तालुक्यात नाव गाजतय या चषकाचं HDL चषक ठेवलाय यो घासपाडा गावात HDL चषक ठेवलाय यो घासपाडा गावात. धन्यवाद. धन्यवाद मनापासून आभार आहेत. आणि शैलजी दादूस यांचा आवाज तुम्ही पाहिलात पण मैदानामध्ये आता मोठी कहाणी घडलेत. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात. एक तर सुरुवातीला प्रमोद लिली तुझे त्याच्यानंतर नेस्टर थंबा मैदानावरती बाहेर आल्यात आणि आता नारंगी संघानं मैदानावरती कमबॅक करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. हे 2 विकेट या मॅचचं अगदी रूपरेषा सांगणारे आहेत परंतु अजूनही अर्नाळाकडे विकेट आहेत महत्वाचे विकेट्स त्यांच्याकडे आहेत. एका बाजूने आपण पाहिलं तर जयेश आहे दुसऱ्या बाजूला विकास दसकर चिका मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. संघाचा कॅप्टन आहे आणि घनश्यामजी तो कशा प्रकारे खेळ याची चर्चा होणार आहे. नक्कीच आपण सध्या तरी धीरजचं कौतुक करावं लागेल. धीरज इज ऑन हायट्रिक वरती आहे सध्या आपण बघतोय
हायट्रिक वरती आहे, हायट्रिक साधली जाईल का? मयूर चेंडू खाली आणि इथून हायट्रिक साधली जाते. म्हटलं होतं हायट्रिक वरती आहे ते, इथून धीरजने साधले आजच्या दिवसात ही हायट्रिक आणि सध्या तरी 3 गडी बाद साईच्या अर्नाला. कॉन थँक्यू. एका पाठोपाठ 3 विकेट म्हणून संघाचा श्रीगणेश का होणं गरजेचं आहे. सिंगल रन स्कोर कार्ड वरती का घेणं घनश्याम महत्वाचं आहे ना, त्याचं चित्रही आहे. पहा हे विकेट कशा प्रकारे गेल्यात. विकास दसकर लोवर फुलटस बॉल त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न मोहामध्ये टाकलं. हा बॉल मोहामध्ये टाकला होता, फुलटस बॉल होता, त्याला खेळण्यासाठी भाग पडलं. असं नाही की हा बॉल डिफेन्सिव्ह पद्धतीने पुश करण्यासाठी दिलात, फुलटस बॉल दिलात जेणेकरून खेळण्यासाठी दिला. आणि त्या ठिकाणी मयूर होता, मयूरनं कॅच घेतलात. 0 वरती 3 विकेट आहेत. परिस्थिती सध्या साई चरणा संघाची बिकट आहे. नाही बिकट आहे, गंभीर आहे. बिकटर आहे पण इथून सावरावं लागेल. जयेश सारखा फलंदाज आहे, विघ्नेश सारखा फलंदाज आहे, पण इथून सध्या तरी जर विचार केला तर बोलबाला धीरज पाटील आहे. बॅक टू बॅक 3 विकेट्स ज्याचे आपण बघतोय ज्याच्या नावावरती आहेत. आणि धीरजचा जर आपण विचार केला तर खूप छान पद्धतीची गोलंदाजी करतोय. 21 मध्ये 61ची गरज आहे. सध्या खातं ओपन करणं हेही गरजेचं आहे. खातं इथून ओपन केलं जाते. डिफेन्सिव्ह धावचीची संधी फेकी केली जाते. सुरक्षित पाहायला भेटले जातात. सध्या विघ्नेश आलेत आणि विघ्नेशच्या बॅटमधून 1 धाव येते. धावसंख्या 1, 3 गडी बाद. आणि आपण ॲक्शन रिप्लेमध्ये सुद्धा बघू शकतोय सध्या डिफेन्सिव्ह पुश केलं जातंय. डेंजर झोनवरती इथून होते डेंजर झोन होती, पण सुरक्षित क्रीजमध्ये पाहायला भेटले जातात. नाही ना, डेंजर झोनही होता आणि खतराही होता, परंतु तिथून आपण पाहिलं तर विघ्नेश आणि हे महत्वाचं होतं. पहिली सिंगल जी धाव आहे ती स्कोर कार्ड वरती तुम्हाला घ्यायची होती. आता ती सिंगल विघ्नेशने घेतला. जाणतात परिस्थिती, कंडिशन जाणतायत. पण दुसऱ्या बाजूला जयू आहे, जयेश गरज जयू आहे, ज्यानं या स्पर्धेमध्ये 1 इनिंग खेळलंय. प्रत्येकाला आठवतंय अर्धशतकाच्या जवळपास दूर 48 धावा त्यानं या मैदानावरती बनवल्या होत्या. तो जयेश गरज जयू मैदानावरती आहेत, त्यामुळे मॅच मध्ये काही होऊ शकतं. अर्नाळ्याला प्रयत्न करायचे आहेत, नारंगीलाही प्रयत्न करायचे आहेत धावा रोखण्यासाठी. पुढचा बॉल जयूसाठी, बॉल पंचांकडे अपील, पंचांचा बोट हवेमध्ये, फलंदाज बाद. विकेट आलाय जयेश गरज जयूची आणि 4था धक्का लागलाय टीम अर्नाळ्याला. सध्या परिस्थिती ही कंडिशन खराब परिस्थिती पाहायला मिळते. ग धन्यवाद डीजे. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता शफल झाले, यष्ट्यांच्या मध्ये सापडलेत आणि तिथून मिडल ऑफ द स्टंप वरती इथून सापडत असताना जयू घरत, जयप्रकाश घरत सध्या आपण बघतोय. आणि डीबीएनचं कौतुक करावं लागेल कारण खूप छान पद्धतीने लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. आणखीन एक गडी बाद होतो या षटकांमध्ये. धीरजची सध्या आपण जर बघितलं गेलं ना तर बोलबाला आहे. पॉवर प्ले आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरोखर पॉवर दाखवली यावेळी गोलंदाजाने. पॉवर काय आहे आपण सातत्याने नेहमी म्हणत असो की गोलंदाज हा मजूर आहे, पण मजूर नाही तर आता सध्या तरी जर विचार केला तर महत्वाचा खेळाडू आहे आणि महत्वाची कामगिरी या षटकामध्ये पाहायला भेटली. चांगली गोष्ट आपण छेडलेल्या 5 बॉल तर संपल्यात. 1 वरती 4 विकेट थोडं उलट आहेत. म्हणजे 4 वरती 1 विकेट योग्य होतं, पण 1 वरती 4 विकेट. आता तिथे मात्र साई चरणा संघ थोडासा बॅकफुट आलाय. हर्षद मैदानावरती आला. हर्षदने येत असताना पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय, समोरच्या दिशेने खेळलाय. मयूर मागेला आलाय. मयूरनं हा बॉल अडवलाय. फेकी करेपर्यंत मिळेल 1 रन. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 धावा झाल्यात. 4 विकेट गमावल्यात टीम साईच्या अर्नाळ्यानं. करायचे आता 61 रन. मैदानावरती अजूनही जवळपास 59 धावा इथून करायचे आहेत. आणि धीरजचा परफॉर्मन्स पहा. 1 षटक त्यानं 2 धावा दिल्या, 4 विकेट घेतले. इकॉनॉमिकल त्याने गोलंदाजी केल्यात. फक्त 2ची इकॉनॉमी होती, त्यामुळे धीरजचं हे षटक नारंगीसाठी निर्णायक आहेत. नारंगीसाठी नाहीत तर आता मॅच पाहणारे सध्या तिथे प्रेक्षक वर्गही खुश आहेत, कारण की पहा काय षटक हाताळला त्याने. हे षटक, ह्या विकेट आणि जिथून हा विकेट आला होता खास करून मयूरनं टिपलेला तो कॅच होता एका श्रेणी. आणि तो कॅच टिपल्यानंतर सेलिब्रेशन होतं मयूरच्या चेहऱ्यावरती आणि ते सेलिब्रेशन पाहायला मिळालं. ही विकेट त्यानंतर हा ड्राईव्ह केला होता खास करून विघ्नेशनं. डेंजर झोनवरती होता आणि तो डेंजर झोन देखील आता दाखवला जातोय कशा प्रकारे. ही सर्व प्रगती आहे ना ते डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. हा जयूचा विकेट होता, तो जयेश घरचा विकेट आपण त्या ठिकाणी डीबीएनला पाहिल्यात. घनश्यामजी हा मॅच ऑन आहे असं नाही की मॅच गेलेला आहे. एका बाजूला विघ्नेशकडे श्रद्धा आहे, पण विघ्नेशला आता ती वेळ आहे दाखवण्याची. पण दुसऱ्या बाजूला नारंगीनं काय केलं, नारंगीनं विकेट मिळवलं 4. आता नारंगी एका विकेटच्या शोधामध्ये आहे. नारंगीला 1 विकेट हवा आहे, तर दुसऱ्या बाजूला अर्नाला एक चांगली धावसंख्या हवी आहे. नक्कीच निशांत पाटील आलेत नवीन गोलंदाज. यावेळी पुन्हा एकदा लोअर फुलटस चेंडू होता, चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. धीरज पाटील आलेत आणि सध्या तरी खांदे उंचावलेत.
NCC नारंगी संघाचे खांदे उंचावले आहेत आपण बघितलं ना, तर बॅकअपसाठी 4 खेळाडू येतात. ते महत्त्वाचं आहे, हे महत्त्वाचं आहे. इथून तुमच्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा जो अप्रोच आहे ना, तो सध्या आपल्याला पाहायला भेटतो खूप छान पद्धतीचा, आणि त्यामुळे इथून फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाही. आणि पाठीमागे विकेट किपर पवन घरत आहेत, तेही आपण सध्याच्या घडला पाहतात याच गावातील आहेत. पवन ऑफटमच्या बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पंच आता वाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव आपल्याला आणि एक उल्लेखही आपण केला की थोडा माहोल चेंज झालाय. माहोल चेंज झालाय आता खास करून कॉन्फिडन्स थोडासा हाय आहे टीम नारंगीचा. त्याचं कारण हे पाठीमागे घेतलेलं विकेट, पाठीमागच्या जवळपास 7 बॉल मध्ये नारंगी संघानं केलेली गोलंदाजी हे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा 4, विकेट 4. आक्रमण समोर खेळलाय, सरळ बॅटने खेळलाय आणि बॉल निघून जाईल आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. मानवंदना देणारा हा आलाय सिक्सर 6. धन्यवाद धन्यवाद डीजे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकता डाऊन द ग्राउंड सरळ चेंडू आमच्या व्यासपीठाच्या दिशेने सध्या आपण बघतोय. आमचे मान्यवर आहेत आणि मान्यवरांच्या हातामध्ये हा चेंडू 1 बाउन्स फील्ड केला जातोय. सध्या त्यांनाही इथून आपण बघतोय आणि सध्या तरी धावसंख्या जर विचार केला तर विघ्नेशच्या बॅटमधून एक षटकार आलाय. थोडंसं विघ्न जे आहे ना साईज चार्नर ते दूर करण्याचं काम विघ्नेशने केलंय. सध्या पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम झाला टॉप एज आणि तिथून परतावा लागते. महत्त्वाचा खेळाडू ज्याची चर्चा केली होती धनंजय पाटील तुम्ही, तो विकेट सध्या आपण बघतोय डगआउटच्या दिशेने जात असताना धावसंख्या 10 वरती असताना. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. पहा ऍक्शन रिप्ले कशा प्रकारे असणार आहेत. विघ्नेश 3 बॉल मध्ये 7 धावा त्याने बनवल्यात आणि ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे त्याचं कारण आहे. विघ्नेशनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला खास करून बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग, पण बॉल जो आहे ना तो पहा पुन्हा एकदा पहा बॅटच्या जवळपास आपण पाहिलं तर टोच्या दिशेने बॉल लागलाय, खाली लागलाय आणि त्यामुळे हा फटका मिड विकेटला आला. म्हणजे जिथे क्षेत्र निवडलं होतं बॅकवर्ड स्क्वेअर लेग, पण बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये नाही गेला. हा बॉल मिड विकेटच्या झोन मध्ये आला आणि कदापि तो इम्पॅक्ट जाणवला. तिथून विघ्नेशची विकेट येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच. आणि कालच्या दिवसामध्ये पण आपण धनंजय पाटील अशाच प्रकारचा एक स्ट्रोक बघितला होता. जतीन बंड्याचा फाईन लेगचं क्षेत्र निवडलं होतं पण चेंडू आला स्क्वेअर लेगला. आज चित्रही तेच आहे. इथून फाईन लेगचं क्षेत्र निवडलं होतं, स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं होतं, पण चेंडू आला मिड विकेटला. बहुजन विकास आघाडीचे फ्लेक्स काय सांगतात, फ्लेक्स ते सांगतात तुम्हाला सध्याच्या घडीला. पुण्याचा फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय आणि बॉल मात्र निघून गेलाय आउट ऑफ दी पार्क. करण यांच्याकडेही रन करण्याची क्षमता आहे आणि करणनं बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पार. सिक्सर. नुसतं लाखाचं नाही तर 1,25,000 आहेत. 1,25,000चा पारितोषिक आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहेत आणि आकर्षक ट्रॉफी आहेत. प्लेअर ऑफ दी खास करून जो खेळाडू असेल दिवसभर चांगली कामगिरी करेल त्याच्यासाठी देखील आता ड्रेस आहेत. ड्रेस कोड आहे तो देखील दिला जाणार आहे. त्यामुळे त्याच्यावरती लक्ष असणार आहे. 16 धावा 5 गडी बाद. एक मोठा फटका करणच्या बॅटमधून आलाय. खोलव्या टप्प्याचा बॉल तळलाय. आता निषादनं ओळखलं, लेंथ ओळखली आणि त्या लेंथवरती गोलंदाजी करत असताना 1 रन मिळालेत. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मैदानावरती 2 धाबा येतात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 18. 13 बॉलचा केशेष, 43 धाब्याची गरज आहे. या बॉलवरती एक मोठ्या फटक्याची गरज आहे तर टीम अर्नाळ्याला, आणि तो मोठा फटका जर आला तर येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये थोडंसं सोपं होऊ शकतं. पण प्रयत्न निदान सोपे नाही आहेत कारण की मैदानावरती जो गोलंदाजी सध्या गोलंदाज करतो निषाद, त्याच्याकडे वेग आहेत आणि चांगली गोलंदाजी तो मैदानावरती करतोय. नक्कीच. पण इथून करणच्या बॅटमधून मोठा फटका आलाय, पण पाहायचंय काय घडतंय. लोअर पुलटा चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होईल की डीपवरचं क्षेत्ररक्षक या चेंडूपर्यंत पोहोचेल, पण इथून 1 बाउंस चेंडूला फील्ड केलं जाते. पार झालेत सध्या या चेंडूला फील्ड केलं गेलंय आणि सध्या तरी 20 धावा आल्यात. इथून जर विचार केला ना तर 41 धावेची आवश्यकता आहे. आस्किंग रन रेटचा जर विचार केला धनंजय पाटील तर 20.50च्या सरासरीने इथून फलंदाजी करावी लागेल साईजच्या अर्नाला संघाला. कंपॅरिझन आपण कंपॅरिझनच्या दिशेने गेलो ना तर सध्या NCC नारंगी संघाचा जर विचार केला तर 29 वरती 2 होते, ही जमीची बाजू आहे. तर तिथून साईजच्या अर्नाला जर विचार केला तर 20 वरती 5 विकेट्स सध्या आपण बघतोय. नाही कंपॅरिझन काय सांगतं, कंपॅरिझन तेच सांगतायत. रन डिस्टन्स तितक्या महत्वाचं नाहीत, पण तुम्ही रेग्युलरली विकेट आता तो क्रमवर पहा. तिथे जे विकेटचा जो हॉल आलाय ना, म्हणजे विकेटची जी रेस गेलाय ना ती 4 विकेटची गेले. तिथे तुम्हाला किमान 1 किंवा 2 ठेवायचा होता, पण तुम्ही 4 विकेट एकाच ओव्हरमध्ये गमावल्यात. आणि अर्नाळ्याला सध्या मैदानावरती भारी काय पडलं तर विकेट.
त्यांनी रेग्युलरली इंटरव्हल मध्ये गमावलेलं विकेट. मयूर मांगेलाचा परफॉर्मन्स पाहिजे मैदानावरती 3 मॅच 2 ओव्हर 7 डॉट बॉल 3 विकेट बेस्ट 3 आतापर्यंत त्याने ती विकेट मिळवलं 2 धावा त्याने दिल्यात आणि 3 विकेट त्यानं एकदा या मैदानावरती घेऊन दाखवल्यात. त्यामुळे मयूर खास करून आपण पर्यंत एका रेसमध्ये आहेत. 2 ओव्हरचा केस आपला 20 धावा फलकावरती 61 धाब्याचा टार्गेट मैदानावरती सुरू आहे. 12 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी रन करायचे अजूनही 41 रंगेल मॅच आहे, काय शंका नाही. एका बाजूला नारंगी दुसऱ्या बाजूला अर्नाळा वर्सेस नारंगी. हा मॅच सुपर डुपर हिट वाला नेहमी असतो. आता कहाणी तीच आहे. हर्षद मैदानावरती आला स्ट्राईक एंडला तर मयूर गोलंदाजीवरती. मयूरचा पहिला बॉल उंच हवेमध्ये टोळावलाय आणि तुतुरता मात्र पंचांचा बोट आपण पाहिलं तर हवेमध्ये आहेत. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. विकेट आलाय हर्षदची आणि मयूरनं आणखीन एक विकेट आपल्या नावामध्ये तिथे करत असताना पाहायला मिळाले. हर्षद बाद. धन्यवाद डीजे. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता मयूरचा हा चेंडू थोडासा गुड लेंथ वरती होता. उचली घेणारा बॅटच्या स्टिकरच्या जवळ हा चेंडू आदळला जातोय आणि तिथून पॉइंटचा क्षेत्ररक्षक आपण जर बघितला तर इथून चांगल्या प्रकारचा झेल टिपला जातोय. क्षेत्ररक्षक आपण बघितलं तर अमरच्या हातामध्ये हा झेल टिपला जातोय आणि इथून पहिल्या चेंडूवरती गडीबाद करण्याचा कारनामा करतोय मयूर मांगेला. सध्या हा चर्चेतला खेळाडू आहे आणि तिथून सध्या आपण बघतोय की विकेट्स घेण्यामध्ये यश आलंय. नवीन बॅटर सध्या आपण बघतोय चार्ल्स यांना आपण सध्या बघतोय. चार्ल्स आलेत इथून स्ट्राईक एंडवरती आहेत. इथून जबाबदारी आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये 11 मध्ये 41 ची आवश्यकता आहे. यावेळी चेंडू जातोय इथून डीप मिड ऑफ क्षेत्राच्या दिशेने. क्षेत्ररक्षक या चेंडूवरती गौतम पाटील यांना आपण सध्या बघतोय आणि इथून या चेंडूवरती सिंगल धाव येत असताना एनसीसी नारंगी संघाला सिंगल धाव आली तर काही इथून फरक पडला जाणार नाही, कारण इथून 60 धावेचा पाठलाग करत असताना साईच्या अन्नाला संघ पोचलाय. 6 गडी बाद 21 धावा. यावेळी आपल्याला एक इक्वेशन पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये. चेंडूचा जर खेळ बघितला तर आतापर्यंत 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 10 मध्ये 40 धावेची आवश्यकता आहे. मोठे फटके आणि ॲबिलिटीवाला खेळाडू आहे सध्या, पण इथून सुरुवात करावी लागेल. इथून मोठे फटके खेळावे लागतील या सामन्यामध्ये आपल्याला जर बघितलं गेलं तर जिवंत राहायचं असेल. अजूनही मॅच ऑन आहे, असं नाही की मॅच संपलेली. 10 बॉलमध्ये 40 धावेची गरज. मयूरचा बॉल करणनं भिरकावलाय, हवेमध्ये खेळलाय, पार्थ आलाय, पार्थनं घेतलाय कॅच. मिळाली विकेट करणची आणि करण देखील आता मैदानाच्या बाहेर चालले आहेत. मॅचचं समीकरण आहेत 9 बॉलमध्ये 40 रन. धन्यवाद डीजे. करणने बनवल्या 10 धावा 4 चेंडूंमध्ये आणि तिथून परतावं लागलं करणलाही, कारण इथून जर विचार केला तर एनसीसी नारंगी संघाचा बोलबाला राहिलाय. आणि धनंजय पाटील जर आपण विचार केला ना तर एनसीसी नारंगी संघाची जी कामगिरी आहे ना खूप छान पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजांनी खूप छान पद्धतीने कामगिरी केली आणि त्याला 7ही जर विचार केला तर क्षेत्ररक्षकाची सुद्धा आपल्याला पाहायला भेटली जाते. पार्थच्या हातामध्ये हा झेल टिपला जातोय. मयूरने आणखीन एक विकेट या षटकामध्ये इथून आपण जर बघितलं तर करणला परतावा लागलाय. धन्यवाद. पुण्यात सर्व मान्यवरांचं मनापासून आभार असणार आहेत. आपण दिलेला मोलाचा वेळ त्याबद्दल रमेश दादा, राकेश दादा, अजित दादा आणि दत्तू भगत साहेब, सर्व टीम, शैलेजी पाटील दादू, सर्वांचं मनापासून आभार आहेत. जो दिलेला वेळ आहे तो दिलेला वेळ खूप महत्त्वाचा आहे आणि दिलेलं सहकार्य आहे, म्हणजे वेळ प्रसंगी आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल मनापासून आभार असणार आहेत. 21-7 विकेट गमावल्यात. 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 3 बॉल बाकी आहेत आणि काही वेळामध्ये आता प्रमोद सरी दाखल झाला, त्यांचाही आवाज तुमच्यापर्यंत ऐकू येईल. फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, झेलची संधी. पार्थ पुन्हा एकदा फ्रेम मध्ये आलाय, विकेट गमावलाय आणि विकेट पुन्हा एकदा मात्र मयूर मांगेल यांच्या खात्यामध्ये ऍड होत असताना विकेटचं पतन गॉन. धन्यवाद डीजे. नक्की धनंजय पाटील जर विचार केला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला छेडछाणी केले. इथून कव्हरचं क्षेत्र निवडलं होतं, तिथून पार्थ पाटील आले त्या चेंडूखाली आणि इथून झेल टिपला जातोय. जर विचार केला एनसीसी नारंगी संघाचा या इनिंगचा या सामन्याचा तर पहिल्या प्रथम बॅटिंग करत असताना मयूरची चांगली कामगिरी, त्याला साथ दिली ती म्हणजे गौतम. त्यानंतर धीरज बाद झाले. त्यानंतर आपण जर विचार केला तर सँडीची एक बहारदार खेळी आणि तिथून त्याला शेवट जर आपण बघितला तर
शेवटच्या चेंडूवरती जो मोठा फटका आला आपण सध्या आपण बघितलं गेलं आणि तिथून आपण विचार केला तर 61 वरती पोहोचला NCC नारंगी संघ आणि तिथून धीरज पाटीलची एक चांगली गोलंदाजी, मयूर मांगेलाची ही चांगली गोलंदाजी सध्या आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला भेटली जाते. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज मयूर मांगेला. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू यष्ट्यांच्या वरून हा चेंडू इथून यष्टीरक्षक पवनच्या हातामध्ये इथून चेंडू विसावला जातोय. आणखीन एक डॉट बॉल आणि सध्या तरी डोकेदुखी ठरले NCC नारंगी संघाच्या गोलंदाजाची ही डोकेदुखी ठरले साईच्या अर्नलावरती. साईच्या अर्नलाला ही डोकेदुखी ठरले कारण गडीबाद जर आपण क्रम बघितला तर 21 वरती 8 गडीबाद. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. हो चांगला चेंडू का पंच आमच्या दिशेने वळतील. वाईट चेंडूचा इशारा येतोय कारण शेवटच्या क्षणाला हा चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला आणि तिथून वाईट चेंडू हाताळताना सध्या आपण बघतोय पिच झाल्यानंतर बाहेर निघाला. पवनच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय पण वाईट चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्या होते ती म्हणजे 21. आता इथून 7 मध्ये 40 धावेची आवश्यकता आहे. 7 चेंडू 40 धावा. 7 चेंडू 40 धावा येत असताना चेंडू जात आहे ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक या चेंडूवरती येतील, निषाद आले त्या चेंडूला फील्ड करतील, तोपर्यंत एकच धाव येईल आणि इथून चांगली गोलंदाजी, एक इकॉनॉमी, एक टिपिकल मयूर मांगेला सध्या आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी होते. 3 षटकांचा इथून खेळ पूर्ण होतोय आणि धावबलकावरती लागले जातात त्यामध्ये 23 धावा. नक्कीच. आणि क्रियांश 11 खारबाव, चला आता वेळ न दवडता आपण कॅप्टन पाठवा. क्रियांश 11 खारबावचे कॅप्टन चला आता या आणि त्याच्या जोडीला दुसरे कॅप्टन असतील श्रीराम फाउंडेशन गोटेकर बी कॅप्टन चला आपण पाठवा आणि त्याच्या जोडीला गोटेकरचे कॅप्टन आहेत फक्त क्रियांश 11 खारबावच्या कॅप्टनचा वेट केला जातो. खारबाव या आधी वेळ गेलेला आहेत आणि आपल्याकडे वेळही कमी आहे त्यामुळे त्याही गोष्टीची चर्चा होणार आहेत. मॅच कंटिन्युअसली मैदानावरती चालू असतं गरजेचं आहे त्यामुळे खारबाव कॅप्टन आपण त्वरित कमेंट्री बॉक्सच्या दिशेने पाठवायचे आहेत. सगळ्यात पुन्हा मॅचच्या दिशेने जॉईन आहेत घनश्यामजी भोईर यांचा पण आवाज आहे तो आवाज त्या ठिकाणी ऐकत आहात. 23ला 8 विकेट. शेवटचे 6 बॉल आहेत. जय पाटील आलेत. जयचा पहिल्याच बॉलला भिरकावलाय. चेंडू मात्र निघून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती खेळलाय ॲलन यांच्या बॅटमधून चौकार. ॲडव्होकेट आदरणीय नितीनजी भोईर साहेबांचं आगमन आहे आपल्या मंचावरती होत असताना पाहायला मिळत आहेत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत गासवाडा HDL चषक 2025 आणि आदरणीय व्यक्तिमत्व ॲडव्होकेट नितीनजी भोईर साहेबांचं आगमन आहे ते आपल्या मुख्य मंचावरती होत असताना पाहायला मिळत आहेत. धावा वाढल्यात घनश्यामने 4 ने हे आधी करायचं होतं पण थोडा लेट झालंय. हा नक्कीच. पण इथून सध्या तरी आपण जर विचार केला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नो मॅन्स लँडमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होईल. स्वतः पवन या चेंडूवरती जात असताना पण तिथून 1 बाउंड चेंडूला फील्ड केलं जात आहे आणि इथून आपण सध्या बघतोय तर या चेंडूवरती येते 1 धाव. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते 28 धावा. आता इथून 4 चेंडू 33 धावेची आवश्यकता सध्या मैदानाच्या आतमध्ये गरज आहे साईच्या अर्नाला. पण इथून कामगिरी जर विचार केला तर NCC नारंगी संघाची खूप एक छान पद्धतीची पाहायला भेटते आणि टॉप 5 मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न NCC नारंगी संघ इथून करत असताना आपण बघतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू सन्मानपूर्वक खेळला जाते. चार्ल्स आहेत सध्या पण इथून या चेंडूवरती सिंगल येते. औपचारिकता शिल्लक आहे या सामन्याची सध्या मैदानाच्या आतमध्ये. नाही नक्कीच. आणि आपण पाहिलं तर टॉप 5 मध्ये आता जो प्रवेश करण्याच्या आता जवळपास आहेत. पहिला संघ आपण जयदुर्गा रायपाडाला पाहिलं तर ज्यांनी चंदनसर मधून पुढे आले. त्याच्यानंतर जरीमरी डोलिवला पण खास करून पाहिलं तर ते पुढे आले. खास करून ते जरीमरी डोलिव बीचा संघ जो वैतरणा बी मधून पुढे आला, वैतरणा ए मधून पुढे आला तो खास करून संघ आपण पाहिला वाघोबा जांभूलपाड्याचा. आणखीन एक संघ मिळेल जो टॉप 5 मध्ये होणार आहे तो चौथा संघ आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि फटका खेळलाय परंतु फटका निघून गेला ॲलनच्या बॅट मधून. शेवटी आक्रमण केलं गेलंय आणि आक्रमण करत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. धावा झाल्यात 35. शेवटी आले. ॲलन मैदानावरती काय बॅटिंग केलं तर ॲलन सुंदर बॅटिंग पाहायला मिळत आहेत. थोडं लवकर प्रमोट केलं असतं तर आणखीन चांगलं घडलं असतं. पण घनश्यामजीच्या
विकेट जो होता त्या विकेट मायने ठेवणारे होते, विकेट रेग्युलरली गमावल्या, त्या विकेटनं मैदानावरती फरक जाणवला. नक्कीच, आणि पार्टनरशिप होणं गरजेचं होतं. म्हणजे सुरुवातीच्या षटकामध्ये ज्या 4 विकेट्स गेल्या होत्या तिथून पार्टनरशिप नाही झाली, तिथून विकेटचं चित्र पाहायला भेटेल. सध्या तरी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक मयूर मांगेला या चेंडूवरती येतील, या चेंडूला फील्ड करतील, तोपर्यंत 1 धाव येईल या चेंडूवरती. आणि या षटकातील आपण जर विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. सध्या तरी 13 धावा खर्च केल्या जय पाटील याने, पण इथून ह्या धावा खर्च केल्या त्याही या धावेने NCC नारंगी संघाला कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही, कारण इथून विजयाच्या दिशेने वाटचाल केले आणि इथून टॉप 5 मध्ये आपली जागा कायम करताना आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. शेवटचा बॉल इथून आता राहिला बाकी आणि स्विच खेळलाय, फटका स्विच हिट खेळलाय. चार्ल्स गावद्यांच्या बॅट मधून चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पार. अनुभवी खेळाडू होता चार्ल्स आणि चार्ल्सच्या बॅट मधून आलेल्या षटकारानं धावा विजयाच्या जवळपास थोडासा दूर राहिल्यात, पण 42 बनवल्या. 40 ची वेस ओलांडली. त्याचं कारण हे होतं अर्नाळ्यानं जे रेग्युलरली इंटरव्हलमध्ये विकेट गमावले ते कुठेतरी निर्णायक राहिले आणि हा सामना जिंकत असताना टीम NCC नारंगीनं जवळपास 18 धावेनं हा मॅच आपल्या नावी केलाय. चला लाईनअपमध्ये सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातील, हस्तांतरण त्या ठिकाणी केलं जाणार आहे, त्यामुळे त्याही गोष्टी होणार आहेत. धीरजचे वडील हेमंत पाटील आहेत आणि त्यांच्याकडून धीरजला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. 4 विकेट जे धीरजने घेतले त्यासाठी त्यांना ते पारितोषिक दिलं जाणार आहे. मयूरची इनिंग 8 बॉलमध्ये 24 धावेची इनिंग त्यानं खेळलीत. मयूरनं 3 धावा देत त्यानं 3 विकेट मिळवलेत. तर मी या मॅचचे हिरो आहेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मैदानाच्या बाहेर येत आहेत. धीरज, मयूर मांगेला, गौतम पाटील, पवन गरज, निशा, जय पाटील यांना पण पाहतायत. टीममध्ये अमर यांना